महायोग पीठे तटे भीमरक्षा महायोग पीठे तटे भीमरक्षा वरमुंडरीकाय दातुन्द्री समागत्य तिष्ठत्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनम् परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नातिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे गणपति गजानन महाराज श्री सिद्धेश्वर महाराज श्री रामेश्वर महाराज भूतनाथ महाराज श्री देवी सातेरी आई भगवती बजरंग बली विश्वकर्मा महाराज देवता
केला Thank you.
हरिला 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 काय करावे या हरिला काय करावे या हरिला शाश्वत Thank you.
कंठे यस्य विराजते शिखरम् शीर्षे वामागे गिरिजाननं कटीतटे शार्दूलचरणं माया यस्य विरुद्ध विश्वमखिलं तस्मै नमो शम्भवे तस्मै नमो शम्भवे तस्मै नमो शम्भवे तस्मै नमो शम्भवे. ज्याच्या कंठावर हलाहल साचलेला आहे, ज्याच्या मस्तकावरती गंगा धारण केलेली आहे, वामांगी गिरिजा म्हणजे पार्वती माता बसल्या आणि ज्यानं व्याघ्र चर्मांबर धारण केलं अशा त्या भगवान शंभू महादेवांना प्रथमतः नमस्कार करतो. आणि या ठिकाणी भारुडाला सुरुवात करतोय. भारुडाचं नाव आहे पार्वती सदन अर्थात प्रारंभ. कैलासावरी समाधी सुखे शंभुदेव तो पार्वती देखे ताडण करी कठोर शब्दे भानसे शंभू महादेव त्या कैलास पर्वतावरती समाधी अवस्थेमध्ये बसले. पार्वती माता त्या शिखराच्या कडेला बाजूला उभ्या आहेत. हिमवृष्टी होते आणि त्या हिमवृष्टीमुळे पार्वती माता संपूर्ण भिजले आणि कुठंतरी त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आहे की आपलंही एखादं जर सदन असतं, घर असतं तर किती बरं झालं असतं. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी नारद मुनी महाराज आले आणि नारद मुनी महाराज सांगताय, माते हिमनगाची कन्या, काय तुझं ऐश्वर्य आणि आज इथं काय तुझी अवस्था. माते लवकरात लवकर एक सदन बांध. जा शंभू महादेवांवरती जा, महाराजांना सांग आमच्यासाठी एक सदन बांधा. नारद मुनींनी आपलं काम केलं. नारद मुनी महाराज निघून गेले आणि पार्वती माता शिवशंकरांकडे आले आणि काय म्हणते बघा. पार्वती माता म्हणे महादेवाला, हो महाराज आमच्यासाठी एक सदन बांधा. भोळा शिव त्या शिवाने ठरवलं, ठीक आहे माते तुझ्यासाठी का होईना सदन बांधूया. शिवशंभू महादेवांनी कुबेराला बोलवलंय. कुबेरांना विचारतायत, महाराज आजपर्यंत देव तिजोरीतील माझा खर्च काय. कुबेर म्हणाले, हो स्मशानात राहणारे तुम्ही, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, अंगावरती भस्म चर्चित करणार, तुमचा कसला खर्च. एकही रुपया म्हणाले धनाची फुटी कवडी सुद्धा खर्च केली नाही असं ना. मग सदन बांधायला कुबेरानं विश्वकर्म्यांना बोलवलंय. सदन बांधायला सुरुवात
वाचली सदन पूर्ण होत आलंय आणि ते सदन आमच्या पार्वती मातेने बघितले आणि पार्वती माता काय म्हणते बघा, पाहू सुंदर सदना फुले लवकर ब्राह्मणाला विप्राला बोलव. त्यावर नारद मुनी महाराज म्हणतायत काय, देवगृही ग्रह प्रवेश श्रेष्ठ पैसा भक्त शिवाचा रावणाची बोला. नारद मुनी महाराज म्हणाले, ओ तुमच्या घराची ग्रहशांती करायची म्हटल्यानंतर ब्राह्मण योग्यतेचा हवा. आणि नारद मुनी महाराजांनी सुचवले कोण, भगवान शिवांचा श्रेष्ठ भक्त. रावणाची महती काय सांगावी हो, शंकरांचा सगळ्यात श्रेष्ठतेचा भक्त जर का कोण असेल तर रावण. संपत्ती किती असावी हो, 7 कोटी सोन्याची घरं रावणाच्या लंकेत. एका घराला 22 क्विंटल सोनं होतं रावणाच्या लंकेत. ऐंशी 80,000 बायका, 1 लाख नातू, 1.25 लाख पळतू, असा तो श्रेष्ठ दर्जाचा श्रेष्ठ भक्त. आणि त्या रावणाला बोलावून नारद म्हणाला. मग शिवशंभू महादेव म्हणतात, या कार्याला विलंब कशाला, जा धडकरी गा तू लंकेची, जा धडकरी गा तू लंकेची, फक्त रावणाप्रती सामर्थ्याची ये कैलासी करण्याची ग्रहशांती. शिवशंभू महादेवांनी सांगितले, माझी आज्ञा म्हणून जा. रावण आपला नारद गेलाय, रावणांप्रती गेलाय आणि निरोप घेऊन रावण गेलाय. निरोप घेऊन गेला नारद, चला चला हो चला राम, चला 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 बोलावे शिवाना. त्या नारदाने सांगितलं रावणाला, अरे रावणा, तुला महादेवांनी बोलवले, त्यांच्या ग्रहाची ग्रहशांती करायची आहे, चल लवकर म्हणाला. रावण असतो आपल्या देवाची सेवा करायची म्हटल्यानंतर लगेच तयार झालाय आणि रावण निघालाय. आणि रावण निघालाय तर बायको विचारते, मंदोदरी अहो कुठं निघाला. तर रावण सांगतोय, कैलास पर्वतावरती चाललोय. बायको ती म्हणाली, मी सुद्धा सोबत येणार. पार्वती मातेचं ते सदन बघण्याकरिता मंदोदरी आणि रावण निघाले. कैलास पर्वतावरती येऊन पोहोचले. त्या सदनाची, त्या ग्रहाची ग्रहशांती त्यांनी केली. आणि ती ग्रहशांती चालू असताना मंदोदरी माता त्या सदनामध्ये सदन फिरतायत, सदन बघतायत. आणि त्या मंदोदरीला सदन आवडले हो. आणि एक काळ असा आला की रावण आणि मंदोदरी एका ठिकाणी भेट झाली. त्यावर मंदोदरी म्हणते, काय म्हणते बघा, नाथा वाटे
पण या पार्वतीला हे सदन हवंय म्हणाले. तो भोळा माझा देव शंभू महादेवाने हातावरून पाणी सोडलंय आणि ते सदन रावणाला देऊन टाकले. रावणाने ते सदन उचललं आणि लंकेला निघून गेलाय. पार्वती माता पुन्हा हताश झाली. आता विचार केलाय कोणालाही आवडणार नाही असं सदन बांधायचं आणि त्यांनी झोपडी बांधली. हो, झोपडी बांधली आणि पुन्हा नारद मुनी महाराज तिथं आले. नारद मुनी महाराज विचारतायत, माते अगं एवढं मोठं कैलास पर्वत आहे आणि त्या कैलास पर्वतावर हीच जागा तुला सापडली का? काय झालं म्हणाला, जिथं ही कुटी बांधलीस ना त्याच्यावरून शनिदेव जातात आणि त्यांची जर का वक्रदृष्टी अशी कुटीवरती पडली तर ती क्षणार्धात खाक होईल. पर्याय सांगितला, शंभू महादेवांना कुठं पाठव, त्या शनी लोकात पाठवून त्यांच्याकडून त्यांचा मार्ग बदलण्याची विनंती करण्याचा. शिवशंभू महादेव पुन्हा एकदा निघाले. शनी लोकात येऊन पोचले. शनी घाबरला. योग्य अशा प्रकारचा आदरातिथ्य केलंय. आणि शनी महाराज विचारतायत, हे महादेव तुला काय हवं? तर त्यावर महादेवांनी सांगितले की माझ्या पार्वतीसाठी एक कुटी बांधली, तिथून जाण्याचा तुझा मार्ग आहे, तर मार्ग बदल नाहीतर वक्री हो. शनी म्हणाला तयार आहे, माझा मार्ग बदलायला तयार आहे, पण माझी पण एक इच्छा आहे. जे योगिया दुर्लभ असं तुमचं ते तांडव नृत्य आहे ना ते मला बघायचंय. शिवशंभू महादेवांनी तांडव नृत्याला सुरुवात केली आहे. कशी बघा, ओम नमः शिवाय, शनी लोकात जा. जर का शनी ऐकले ना तर जसे जाल तसे माघारी या. जर शनिदेव ऐकले नाही ना तर हे डमरू आहे जे बांधून देते ना, जर त्यांनी नकार दिला तर ते डमरू तिथंच वाजवायचं म्हणाली. असंच तांडव नृत्य चालू आहे आणि अशा त्या तांडव नृत्यामध्ये माझा भोळा देव विसरला होती गोष्ट आणि त्या भोळ्या शिवशंभूनं तांडव नृत्यामध्ये ते डमरू वाजवलंय. पार्वती मातेंना वाटलंय शनिदेवानी काही ऐकलेलं नाही म्हणून पार्वती मातेनं काय करावं, सदन हे जाणले शनिदेवाचं, सदन हे
महादेवांना समजलंय आपण काय चुकलो. जिथं डमरू वाजवलं तिथं त्या पार्वती मातेनं कुठी पेटवली. धावत धावत शंभू महादेव त्या कैलासावरती आले. म्हणतायत माते काय केलं, पार्वती काय केलं. शनिदेव बैठले होते मार्ग बदलण्यासाठी. अशा प्रकारे त्या पार्वती मातेला ना महाल मिळाला ना कुटी मिळाली. या आख्यानाचं नाव प्रारब्ध. पार्वती सदन तत्व असं सांगतं, जर देव ग्रहामध्ये सदनामध्ये जर राहू लागले तर तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या घरामध्ये देव पाहिजे ना. आणि प्रारब्ध म्हटल्यानंतर नशीब जे देवालाही नाही तर ते तुम्हाला सर्वांना कधीच चुकणार नाही. म्हणून या हरुडाच्या व्यक्तीला म्हणतोय बघा, वेडेवा पुढे कवन करुणी सांगितली ही कथा. वेडेवा पुढे कवन करुणी सांगितली ही कथा. दैवता नान प्रारब्ध कळले मानवा. हरी